डॉक्टर रमेशला बायकोच्या तब्येतीची विचारपूस करतो. डॉक्टर, आता तुमच्या बायकोची तब्येत कशी आहे? रमेश, बरं वाटतंय तिला आता. आज सकाळपासून थोडं थोडं भांडायला लागलीये. एकदा नवरा बायको हातात हात घालून बागेत फिरत असतात. तिकडून एक खट्याळ मुलगा येतो आणि म्हणतो, काका काल वाली जास्तच मस्त होती. नवरा आता 4 दिवसांपासून उपाशी असून त्या मुलाचा शोध घेत आहे. बायको, काय हो, तुम्ही काल शेजारणीसोबत पिक्चर बघायला गेला होतात? नवरा, हो का? बायको, मी काय मेली का? नवरा समजावणीच्या स्वरात, अगं तुला तर माहीत आहे आजकाल सहकुटुंब बघण्यासारखे सिनेमे बनतात कुठं? संत्या एका हॉटेलात गेला. बघितलं तर हॉटेल फुल. सगळे कपल जागा धरून बसले होते. संत्यानं फोन काढला आणि जोरात बोलला, तुझी गर्लफ्रेंड इथं दुसऱ्यासोबत बसली, लवकर ये. काय जादू झाली विचारू नका. काही क्षणांत अर्ध हॉटेल रिकामं झालं. No, 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 no. रात्रीचे 2:30 वाजलेले असतात. बायको नवऱ्याला गदागदा हलवून झोपेतून जाग करते. नवरा गाढ झोपेतून खडबडून जागा होतो. नवरा, काय झालं? काय झालं? बायको, काही नाही, तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात. आधी गोळी घ्या न मग झोपा. बायको, ते शेजारच्या शिलाचे पती बघा. शिलाला महिन्यातून 10 दिवस कुठे ना कुठे फिरायला नेत असतो. तुम्ही कधी घेऊन जाता का? नवरा, मी 4 ते 5 वेळा विचारले होते पण ती तयारच झाली नाही. बायको नवऱ्याला म्हणते, तो पहा, तिकडे जो दारू पिऊन नाचतोय ना, त्याला मी 10 वर्षांपूर्वी नकार दिला होता. नवरा, बापरे, अजून सेलिब्रेट करतोय. बायको, तुम्ही मला सोडणार नाही ना? नवरा, नाही ग. बायको, मी जाड झाले तरी? नवरा, नाही सोडणार. बायको, मी वेडी झाले तरी? नवरा, सोडलंय का अजून? बायको, अहो ऐकलं का? आपले लग्न लावून देणारे भटजी वारले. नवरा, एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते.